आज आपण ही अशी शॉपिंग बॅग कशी शिवायची हे बघणार आहोत। शिवायला अतिशय सोपी आहे आणि शिवून अगदी 10 ते 15 मिनिटात तयार होते। यासाठी तुम्ही कोणत्याही दोन रंगाचं कॉम्बिनेशन वापरू शकता। तुमच्याकडे उरलेले कुर्तीचे तुकडे असतील किंवा ब्लाउज पीसचे तुकडे असतील त्यापासूनही तुम्ही अशा बॅग बनवू शकता। आणि यासाठी मी फक्त कापडाचे तुकडे आणि अस्तरचे कापड वापरलेलं आहे। यासाठी आपण स्पंज किंवा पेपर कॅनव्हास काही वापरणार नाही। चला तर व्हिडिओला सुरुवात करूयात आणि पाहूयात त्यासाठी काय काय लागतं ते। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, म्हणजे तुम्हाला असे छान छान व्हिडिओ पाहायला मिळतील। यासाठी मी सिंथेटिक कापडातून काही पट्ट्या कट करून घेतलेल्या आहेत। या प्लेन कापडाच्या मी 8 पट्ट्या कट केलेल्या आहेत आणि याची रुंदी आहे 4 इंच आणि लांबी 10 इंच आहे। प्रिंटेड कापडाच्या मी 10 पट्ट्या घेतलेल्या आहेत। याची रुंदी आहे 4 इंच आणि उंची आहे 10 इंच। बेल्ट साठी मी या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत। याची लांबी आहे 22 इंच आणि याची रुंदी आहे 3 इंच। प्लेन कापडाच्या 2 पट्ट्या घेतलेल्या आहेत। याची रुंदी आहे 4.5 इंच आणि याची लांबी आहे 18 इंच। अस्तर साठी मी हा एक कॉटनच्या कापडाचा तुकडा घेतलेला आहे। आणखी आपल्याला 5 नंबरची एक चेन लागणार आहे। ही चेन आपण लागेल तशी कट करणार आहोत। आता ह्या ज्या पट्ट्या मी इथे मांडून घेतलेल्या आहेत, म्हणजे प्रिंटेडच्या 5 पट्ट्या ठेवलेल्या आहेत आणि प्लेनच्या 4 या एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत। जी याप्रमाणे एकमेकांवर ठेवायच्या आणि इथे टिप देऊन जोडून घ्यायच्या आहेत। ही पट्टी जोडून झाल्यानंतर ही पट्टी या पट्टीला जोडायची आहे। असं करत या सर्व पट्ट्या एकमेकांना जोडायच्या आहेत। या सर्व पट्ट्या मी अशा टिप देऊन जोडून घेतलेल्या आहेत आणि या राहिलेल्या पट्ट्याही मी एकमेकांना जोडून हा दुसरा भाग तयार करून घेतलेला आहे। आता या ज्या पट्ट्या आहेत यातली ही जी प्लेन पट्टी आहे याचा मध्य करायचा आहे आणि असं मध्यावर मार्किंग करायचं आहे। आणि ही जी टीप दिलेली बाजू आहे इथं मध्यावर घ्यायची आहे। इकडची टीप दिलेली बाजू या मध्यावर घ्यायची आहे। इथं आपण टाचणीने फिक्स करून घेऊया। असंच आपण याही प्लेन तुकड्याला इथं बरोबर ही टीप दिलेली बाजू मध्यावर घ्यायची आहे। इकडची टीप दिलेली बाजू बरोबर या मध्यावर घ्यायची आहे आणि इथं टाचणीने फिक्स करून घेऊयात। असंच आपण या दोन्ही राहिलेले प्लेन तुकड्यांना इथं बरोबर मध्यावर जॉईन करायचं आहे आणि इथं टीप देऊन घ्यायची आहे आणि याप्रमाणेच हा भागही तयार करून घ्यायचा आहे। हे दोनही भाग तुम्ही बघू शकता, असे मी इथं टीप देऊन तयार केलेले आहेत। आणि या पट्ट्या जोडताना मी या दोनही पट्ट्यांच्या सुलट बाजू समोरासमोर ठेवलेल्या आहेत आणि मग जोडलेल्या आहेत। आता हा जो भाग तयार केलेला आहे टीप देऊन, याच्या प्रिंटेड भागाला आपल्याला दुमडायचा आहे, म्हणजे याच्या मध्यभागी इथं मार्किंग करायचं आहे आणि ही टीप दिलेली बाजू या मध्यावर घ्यायची आहे आणि इकडची टीप दिलेली बाजू या मध्यावर घ्यायची आहे। इथं आपण टाचणीने फिक्स करूयात। असे हे 3 प्रिंटेड भाग आपल्याला टीप देऊन जोडून घ्यायचे आहेत। तसंच हाही भाग आपण याप्रमाणेच तयार करून घेणार आहोत। इथे या दोनही भागाला आपण खालच्या बाजूने असं दुमडून टीप दिलेली आहे। यातला एक भाग असा मध्यभागी दुमडायचा आहे। वरच्या बाजूला आपल्याला असं 1.5 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि ही अशी रेष आखून घ्यायची आहे आणि बरोबर हे असं कटिंग करून घ्यायचं आहे। इथे 1 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि असं गोल आकार देऊन घ्यायचा आहे आणि इथं गोल कट करायचा आहे। असं गोल आकारामध्ये दोन्ही भाग कट करून घ्यायचे आहेत। या ज्या 2 पट्ट्या घेतल्या आहेत यातली एक पट्टी इथं वरच्या बाजूला जोडून घ्यायची आहे। इथे मी या दोन्ही पट्ट्या जोडून घेतलेल्या आहेत। आता इथे थोडे पट्टे जास्त झाले आहेत ते आपण कट करून घेऊयात। या आकाराचे जे 2 तुकडे झालेले आहेत याच मापाचे आपल्याला 2 अस्तरचे तुकडे कट करून घ्यायचे आहेत। याच्या 2 बेल्ट साठी पट्ट्या घेतल्या होत्या, याच्यात आपण बेल्ट बनवून घेऊयात। यासाठी इकडच्या बाजूने अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायचा आहे, इकडच्या बाजूने अर्धा इंच आतमध्ये फोल्ड करायचा आहे। पुन्हा एकदा एकमेकांवर असं ठेवून घ्यायचं आहे आणि सलग टिप देऊन असे दोनही बेल्ट तयार करून घ्यायचे आहेत। आता या तुकड्यांना आपण बेल्ट जोडून घेणार आहोत। यासाठी तर पट्ट्याला वरती 4 इंचावर मार्किंग करायचं आहे या बाजूने आणि याही बाजूने 4 इंचावर मार्किंग करायचं आहे आणि या मार्किंगच्या आतमध्ये
बरोबर असे बेल्ट जोडून घ्यायचे आहेत। या दोनही भागांना मी असे बेल्ट जोडून घेतलेले आहेत। आता या दोनही भागांच्या मध्ये आपण चेन जोडणार आहोत। या कापडाची ही जी रुंदी आहे याच्या मापाची चेन घेतलेली आहे मी। चेनची सुलट बाजू यावर ठेवायची आहे आणि त्या टिप देऊन ही चेन जोडून घ्यायची आहे। आपल्या कला कल्पना चॅनलवर शॉपिंग बॅगचे भरपूर व्हिडिओ आहेत मैत्रिणींनो, आणि त्या व्हिडिओमध्ये मी अगदी सोप्या पद्धतीने त्या कशा शिवायच्या हे सांगितलेलं आहे। आता हा अस्तरचा तुकडा घ्यायचा आहे आणि या चेनवर ठेवायचा आहे आणि इथे एक टिप देऊन घ्यायची आहे। तुम्ही मेन फॅब्रिक, चेन आणि अस्तर एकत्रितही जोडून घेऊ शकता। आता हा अस्तरचा तुकडा पलटी करून घ्यायचा आहे आणि इथे वरच्या दिशेला एक दाबटीप देऊन घ्यायची आहे। चेनचा दुसरा भाग आणि अस्तर या भागाला आपण जोडून घेणार आहोत। पिशवीच्या दुसऱ्या भागाचे अस्तर आणि चेन जोडून झालेले आहे आणि वरती आपण दाबटीपही देऊन घेतलेली आहे। जे अस्तर आणि मेन फॅब्रिक आहे हे व्यवस्थित एकमेकांवर सेट करून घ्यायचं आहे आणि तीनही बाजूंनी इथं टीप देऊन घ्यायची आहे। हे असं अस्तर जोडल्यानंतर जास्तीचा अस्तर आणि दोरे कट करून हा तुकडा सारखा करून घ्यायचा आहे। आता इथे चेन मध्ये रनर टाकून घ्यायचा आहे। हे रनर एकदा टाकून काढून घ्यायचं आणि पुन्हा दुसऱ्यांदा टाकायचं आहे, यामुळे इकडच्या बाजूची चेन लॉक होऊन जाईल। हे रनर टाकल्यानंतर मेन फॅब्रिकचे दोन्ही तुकड्याशी व्यवस्थित एकमेकांना जुळवून घ्यायचे आहेत। ते वाटल्यास आपण टाचण्याने फिक्स करून घेऊया। संपूर्ण याच्या तीनही कडा व्यवस्थित टाचण्याने फिक्स करून घ्यायच्या आहेत। आता इथे तीनही बाजूंनी आपण टीप देऊन घेणार आहोत। छानपैकी तीनही बाजूंनी आपण टीप देऊन घेतलेली आहे। आता इथे चेनच्या भागातून आपण ही पिशवी उलटून घेऊया। सुंदर अशी आपली शॉपिंग बॅग तयार झालेली आहे। पाहू शकता तुम्ही किती सुंदर अशी डिझाइन याला तयार झालेली आहे आणि दोन्ही बाजूंनी सेम झालेली आहे। पाहू शकता तुम्ही अतिशय फिनिशिंग मध्ये शिवली गेलेली आहे आणि आतमध्ये स्पेसही भरपूर तयार झालेली आहे। अशी पिशवी शिवताना तुम्ही कोणत्याही दोन रंगांचं कॉम्बिनेशन घेऊ शकता, म्हणजे दोन विरुद्ध रंगाचे प्लेन कलरही यासाठी वापरू शकता किंवा प्रिंटेड मध्येच पण दोन कलरही तुम्ही वापरू शकता, किंवा आपल्याकडे सिंथेटिक ब्लाउज पीस घरात पडूनच असतात जे की आपण साड्यांवर शिवत नाहीत व ते घरामध्ये तसेच पडून असतात, त्यापासूनही तुम्ही अशा शॉपिंग बॅग बनवू शकता। सिंथेटिक ब्लाउज पीस पासून एक दोन पिशवीचे प्रकारही मी यापूर्वी दाखवलेले आहेत, ते व्हिडिओ तुम्ही प्लेलिस्ट मध्ये जाऊन पाहू शकता। तर अशी बॅग तुम्ही स्वतःसाठी शिवा किंवा अशा बॅग भरपूर प्रमाणात बनवून घरातूनच तुम्ही याची विक्री करून स्वतःचा व्यवसाय निर्माण करू शकता। तुम्ही आपल्या चॅनलवरील व्हिडिओ पाहून काही पर्स, बॅग शिवल्या असतील तर त्याचे फोटो माझ्या इन्स्टा आयडीवर पाठवू शकता। डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी इंस्टाग्रामची आयडी दिलेली आहे आणि हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या शहरातून पाहत आहात तेही मला कमेंट मध्ये सांगा, म्हणजे मला कळेल की माझे व्हिडिओ किती दूरपर्यंत पोहोचत आहेत। तर आजची बॅग आपण खूपच सोप्या पद्धतीने शिवलेली आहे आणि अगदी तुम्हाला मी हळूवार आणि सावकाश पद्धतीने हे कसं शिवायचं सांगितलेलं आहे। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा। व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, तुम्ही लाईक केल्यामुळे YouTube माझे व्हिडिओ इतरांसमोर आणतं। चॅनलवर जर नवीनच असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला जी बेल आयकॉन दिलेली आहे त्यावर प्रेस करा, म्हणजे माझे येणारे व्हिडिओ सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील। संपूर्ण व्हिडिओ पाहिला त्यासाठी धन्यवाद।